नगराध्यक्षपदासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून आपली दावेदारी त्या ठिकाणी सादर केली। सर्वात प्रथम वंचित घटक, दीन दुबळे आणि उपेक्षित घटकांचा आणि सर्वसामान्य लोकांचा विचार करून मला त्यांना समानता प्रदान करायची, आर्थिक, सामाजिक, राजकीय हा प्रमुख उद्देश माझा आहे। आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, सर्वांचा समान विकास करणे। एखाद्या व्यक्तीचा विकास झाला म्हणजे तो व्यक्ती मोठा होतो असं नाही, सर्व लोकांचा विकास जर झाला असेल तर खऱ्या अर्थाने त्याचं मोठेपण हे सिद्ध होत असते। हा प्रमुख उद्देश आहे। मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, तुम्ही निवडून आलात, अशा वेळेस तुम्ही कुठले प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावणार? यामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे आणि अनेक घरकुलांचा प्रश्न आहे, अनेक काही शैक्षणिक बाबींविषयीचा प्रश्न आहे। आता मी शिक्षण क्षेत्राशी जोडलेला असल्यामुळे त्याविषयीचा दांडगा अनुभव मला आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्याचा विषय मी प्रामुख्याने आणि प्राधान्याने मी हाताळेन आणि सर्वांचं जीवनमान कसं उंचावेल या दृष्टीने माझा आटोकाट प्रयत्न राहील। मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? मतदारांना आव्हान मी हे करू इच्छितो की जर नगराचा विकास करायचा असेल, गोरेगाव नगराचा, तर सर्व जनतेने माझ्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त करावा आणि मला गोरेगाव या नगराचा नगराध्यक्षपद म्हणून त्यांनी आपलं मत मला द्यावं आणि निवडून आणावं अशी मी सर्व नगरवासियांना एक विनंती करतो आणि आव्हान पण करतो। तुमचं नाव? तुळशीराम गोमाजी कोडापे।